ओम श्री गुरुदेव दत्त। नमस्कार मंडळी, कन्हैया ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते। तर आज आपण नवरात्रीच्या उपवासामध्ये काही कोणकोणते फराळ आपण खाऊ शकतो ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे। तर आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे। काल ॲक्च्युअली मी व्हिडिओ बनवणार होती, पण मला थोडा वेळ मिळाला नाही, कारण ऑफिसवरून थोडासा उशीर झाला, त्यामुळे कालचा व्हिडिओ मी टाकू शकले नाही। तर आज विचार केला की काहीतरी नवीन रेसिपी त्यानंतर वरीचे तांदूळ सुद्धा भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर याच्यामध्ये मी दुकानातून रेडीमेड राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं। तर हे तिन्ही पीठ मी मिक्स करून घेतलेले आहेत। आता आपण ह्याचे डोसे बनवणार आहोत। तर आता सर्वात पहिलं आपण डोसे बनवायला सुरुवात करूया। तर हे सगळं तिन्ही पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया। मी थोडंसं वेगळ्या बर्नीमध्ये काढलंय, कारण उपवासासाठी मी थोडं वेगळं काढून ठेवलेलं आहे। पाणी घालूया आपण आणि जशी डोसेची कन्सिस्टन्सी असते ना तसे करून घेऊया आपण। तुम्हाला लागेल तसं पाणी घालायचं याच्यामध्ये। थोडंसं पातळच करून घ्यायचं आपण। एक तांब्याभर पाणी घालायचं, जेणेकरून पीठ एकदम पातळ होईल। तर आपला पॅन चांगला गरम झालेला आहे। तर मी ह्याच्यावरती एक एक डोसे करून घेते। तर मी या डोस्यावरती असं प्लेट ठेवलेली 5 मिनिट डोसा शिजायला दिलेला। तर आता आपण प्लेट काढून घेऊया। डोसा चांगला शिजवायचा आणि दोन्ही साईडने चांगला खरपूस भाजून आता आपण 5 ते 10 मिनिटं प्लेट ठेवून चांगलं शिजायला देऊया। तर डोसाने मी पलटी करून घेतलेला आहे। आता आपण दोन्ही बाजूने चांगलं शेकून घेऊया। आता मी एका साईडला कुकर गरम करायला ठेवलेला होता, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं होतं गरम करण्यासाठी। तर आपण एका बाजूला उपवासाची बटाट्याची भाजी करून घेऊया। तर आता आपण बटाट्याच्या भाजीला 2 मिरच्या घेतलेल्या
ठेवलेला आहे. 2 शिट्या करून घेऊया आणि भाजी थोडीशी मी पातळच करणार आहे रश्याची, तर त्यासाठी पाणी थोडंसं जास्त वापरले. तर आता आपण आहे ना ह्या प्रकारे सर्व डोसे बनवून घेऊया. तर अशा प्रकारे एकदम सोपी आणि खायला एकदम छान अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.